नमस्कार, मी नितीन. आपण पाहत आहात वायझर इंडिया टीव्ही आणि आता पाहूया आजची महत्त्वाची बातमी. कराड दक्षिण काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी नामदेवराव पाटील यांची नियुक्ती झाल्यानंतर त्यांनी पक्षाच्या परंपरेनुसार शहरातील ऐतिहासिक स्मारकांना अभिवादन करून आपल्या कामाची सुरुवात केली. रविवारी नामदेवराव पाटील यांनी दत्त चौक येथील छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक, महात्मा गांधी यांचे स्मारक, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक, महात्मा ज्योतिबा फुले यांचे स्मारक, प्रीतिसंगमावरील स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांचे समाधीस्थळ येथे जाऊन त्यांनी अभिवादन केले. तसेच पाटण कॉलनी येथील स्वर्गीय प्रेमिलाकाकी चव्हाण व स्वर्गीय आनंदराव चव्हाण यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून दर्शन घेतले. या अभिवादन रॅलीमध्ये काँग्रेसचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उत्स्फूर्त उपस्थिती होती. यामध्ये युवा नेते इंद्रजित चव्हाण, झाकीर पठाण, सुभाषाबा पाटील, संजय तडाखे, सुरेश भोसले, शिवाजीराव जमाले, रवी बडेकर, नानासो जाधव, वैभव थोरात, शब्बीर मुजावर, दीपक पाटील, भगवान सुतार, उमर सय्यद, अवधूत पाटील, मुजीर इनामदार, तानाज इघारे, पंकज पिसाळ, एल.जे. देसाई यांच्यासह काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या भेटीदरम्यान शहरभर काँग्रेस कार्यकर्त्यांनी उत्साहाचे वातावरण निर्माण केले होते. नामदेवराव पाटील यांच्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळात पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी आणि युवकांना पक्षाशी जोडण्यासाठी नवे उपक्रम राबवले जातील अशी अपेक्षा व्यक्त केली. ही होती आजची महत्त्वाची बातमी. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आताच आपण वायझर इंडिया टीव्हीला सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन बेलवर क्लिक करून आमच्या नवनवीन अपडेट मिळवा. नमस्कार.